नमस्कार मैत्रिणींनो, गुरुपौर्णिमा निमित्त आज सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तर मी आज गुरुपौर्णिमा निमित्त एक नैवेद्यासाठी पदार्थ बनवला आहे, तर त्याची रेसिपी तुमच्यासाठी शेअर करत आहे। तर मी इथे ना 1 वाटी गूळ घेतला होता, तो पाण्यामध्ये ना थोडंसं पाणी टाकून भिजत ठेवला होता 15 मिनिटं। तो छानपैकी वितळला आणि मग गाळून एका वाटीत घेतलेला आहे। त्याच्यात मी ना अर्धा चमचा ना जो आपला खाण्याचा सोडा असतो तो टाकलेला आहे आणि 2 चमचे ना तीळ हवरी बोलतात त्याला, ते टाकलेले आहे आणि इथे ना अर्धा चमचा ना खसखससुद्धा टाकलेले आहे। आता त्याच्यात ना मी गव्हाचं पीठ ना ॲड करणार आहे। याच्यामध्ये जेवढं गव्हाचं पीठ बसेल ना तेवढंच आपण टाकायचं आहे। थोडं थोडं करून आपण गव्हाचं पीठ ॲड करणार आहोत। चवीनुसार थोडंसं मीठ पण टाकायचं आहे, त्याने चव अजून छान लागते। इथे पाहू शकता तुम्ही गव्हाचं पीठ थोडं थोडं टाकून ॲड करत आहे मी। छान असं आपण भाज्यांसाठी बॅटर बनवून घेणार आहोत। ह्या पद्धतीने हे बॅटर बनवलेलं आहे आणि हे ना आता मी 10 मिनटं ना झाकून ठेवणार आहे एका साईडला। या पद्धतीने आपल्याला गुलगुले बनवता येतील। आपण गुलगुल्याची रेसिपी बनवणार आहोत मैत्रिणींनी। इथे हे 15 मिनटं झाकून ठेवलेलं आहे मी पीठ। 15 मिनटानंतर हे पहा तुम्ही किती छान असं अजून थोडंसं फुललेलं आहे। आता त्याच्यात ना 2 ते 3 चमचे मी पाणी ॲड केलेलं आहे। जे भिजल्यानंतर घट्ट होतं ना, मग थोडंसं पाणी ॲड करायचं। इथे ना थोडंसं ना पाणी ॲड केल्यामुळं थोडंसं सैलसर पीठ होतं, त्याच्यामुळं अजून छान भजी आपले तयार होतात। आता इथे कढईत तेल तापायला ठेवलेलं आहे। ते असे छोटे छोटे आपल्याला हवे त्या आकाराचे ना असे छानपैकी तेलामध्ये ना हे गुलगुले सोडायचे। हे पाहिजे किती छानपैकी भन्नाट असे हे गुलगुले तयार झालेले आहे। चवीला पण खूप छान लागतात मैत्रिणींनो। इतके सुंदर अशी ही रेसिपी आहे ना, खूप सुंदर असे हे भजे लागतात। तर मैत्रिणींना मी आज ना नैवेद्य दाखवत आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि नक्की फॉलो करा। तुमच्या एका फॉलोने ना अजून मोटिवेशन मिळते नवीन नवीन व्हिडिओ बनवायला। हे पहा इथे नैवेद्य तयार झालेलं आहे। वरण भात, साजूक तूप, गोड भजी आणि कारल्याची भाजी। श्री स्वामी समर्थ।